नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की 2022 साली शेतकऱ्यांचं जे अतिवृष्टीमुळे पावसाळ्यामुळे जे काही नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना त्यावेळेस 500 कोटींच्या वर जी होती ती मदत देण्यात आली होती। राहिलेले जे 61 कोटी रुपये होते ते 61 कोटी रुपये आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये मिळणार आहे आणि याच्यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत बघत जा। अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करायला विसरू नका, जास्त लोकांपर्यंत शेअर करा। बघा 10 सप्टेंबर म्हणजे आजच्या डेटला एक GR आला आणि या GR मध्ये क्लिअर असं म्हटलंय की जी काही अतिवृष्टी झाली होती आणि जो काही अतिरिक्त निधी होता शेतकऱ्यांना देण्यासाठी तो आता 61 कोटी रुपये हा मंजूर झाला। आता याच्यामध्ये जे काही सततच्या पावसामुळे नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांसाठी त्यावेळेस जवळपास 1500 कोटी रुपयांपर्यंतचं अनुदान वितरित झालं होतं। उर्वरित जे शेतकरी होते त्याच्यामध्ये अतिरिक्त अनुदान देण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली होती आणि याच्या संदर्भातील माहिती ही वारंवार तहसील ऑफिसकडून राज्य शासनाकडे पाठवण्यात आली होती आणि या संदर्भात जे काही 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांसाठी याच्यातनं एक फायनल अमाउंट डिक्लेअर झाली आणि याच्यातनं आता अहमदनगर, परभणी, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हे अनुदान मिळणार आहे। आता प्रत्येक जिल्ह्याला किती अनुदान आहे ते पण जाणणार आहे आपण। 61 कोटी रुपयांचं टोटल अनुदान आहे। 61 कोटी रुपयांमध्ये अहमदनगरसाठी 25 कोटी रुपये असणार आहे, तर परभणी जिल्ह्यासाठी 21 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्याच्यानंतर वाशिम जिल्ह्यासाठी पण याच्यातनं चांगली तरतूद आहे आणि राहिला तर अमरावती जिल्ह्यासाठी देखील 13 कोटी रुपयांची तरतूद इथे करण्यात आली आणि हे जे काही टोटल 61 कोटी रुपये आहेत हे 61 कोटी रुपयांची मदत आता या शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं एक चांगला फायदा याच्यात होणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।